भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिमत्वाच्या बाबतीतला वापरलेला शब्द असा आहे कॅरेक्टरिस्टिक. चारित्र्याचा विकास, नैतिकतेचा विकास म्हणजे व्यक्तिमत्वाचा विकास. चारित्र्याला टाळून व्यक्तिमत्वाचा विकास कधीही होऊ शकत नाही. त्याचं साधं उदाहरण सीव्ही रामन. सीव्ही रामन सरांनी ज्यावेळेस बेंगलोरमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट सायन्सची स्थापना केली, विजय कोळेकर सरांनी हे सांगितलेलं होतं, ची स्थापना केली आणि त्या संस्थेसाठी काही शास्त्रज्ञांची गरज होती बाऊली. मग त्या संस्थेमध्ये शास्त्रज्ञांची भरती करण्यासाठी निवड प्रक्रिया सुरू झाली, इंटरव्ह्यू सुरू झाल्या. सकाळी 11 वाजता ही इंटरव्ह्यू सुरू झाले. एक एक शास्त्रज्ञ येत होते, त्यांची मुलाखत होत होती, ते निघून जात होते. एक शास्त्रज्ञ मुलाखतीला आले, सीव्ही रामन सर मुलाखत घेत होते आणि त्यांनी त्या शास्त्रज्ञाला सांगितलं, माफ करा, तुमची निवड होऊ शकत नाही. खरं बोलणारी माणसं त्या काळात होती आणि खरं बोललेलं लोकांना आवडतही होतं. निवड होऊ शकत नाही असं म्हटल्यानंतर ते शास्त्रज्ञ त्या इंटरव्ह्यूच्या खोलीतून बाहेर आले. दिवसभर मुलाखती झाल्या. संध्याकाळी 6 वाजता सीव्ही रामन सर त्या इंटरव्ह्यूच्या रूम मधनं बाहेर आले आणि त्यांनी बघितलं की सकाळी ज्यांची इंटरव्ह्यू झाली होती त्यांना सांगितलं होतं की तुमची निवड होऊ शकत नाही. ते शास्त्रज्ञ वाट बघत बाहेर बसलेत. रमण सरांना राग आला. ते असं म्हणाले की तुम्हाला सकाळी सांगितलेलं लक्षात नाही का आलं? तुम्हाला असं वाटतंय का वशिल्यानं तुमची काहीतरी निवड होईल? इथं तसं काही होणार नाही, तुम्ही का थांबलात? त्यावेळी ते शास्त्रज्ञ पटकन उठले आणि म्हणाले, माफ करा सर, माझा हा अजिबात हेतू नाहीये, मी या कारणासाठी थांबलेलो नाहीये. या मुलाखतीला येण्यासाठी आपल्या संस्थेनं मला काही प्रवासाचा भत्ता दिलाय. माझ्या प्रवासाची रक्कम आणि तुमच्या भत्त्याची रक्कम याच्यामध्ये तफावत आहे. मला तुम्ही अधिक पैसे दिलेत, उरलेले पैसे परत करण्यासाठी मी थांबलोय. पण सकाळपासून क्लार्क तुमच्या बरोबर आत व्यस्त आहेत, मला तो हिशेब करून त्यांना पैसे देता येत नाहीत, त्यांची वाट बघत मी इथं थांबलोय. सीव्ही रामन सर म्हणाले, आतल्या खोलीत या. हे थोडे दचकले. आतल्या खोलीत या असं म्हणाल्यानंतर ते शास्त्रज्ञ आतल्या खोलीत गेले आणि सीव्ही रामन सरांनी त्यांना प्रश्न असा विचारला, तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे? ते शास्त्रज्ञ म्हणाले, सकाळी तुम्ही मला नाकारले आणि आता तुम्ही कामावरती कधीपासून रुजू होत आहे असं का म्हणतात? त्यावेळेस सीव्ही रामन सरांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. ते असं म्हणाले, सकाळी मी तुम्हाला नाकारलं होतं त्याचं कारण तुमच्या ज्ञानातल्या उणिवेमुळे तुम्हाला नाकारलं होतं आणि आता तुम्हाला कामावरती रुजू व्हा म्हणतोय ते चारित्र्यातल्या संपन्नतेमुळे रुजू व्हा असं म्हणतोय. ज्ञानातली उणीव एक वेळा भरून काढता येते पण चारित्र्यातली उणीव अजिबात भरून काढता येत नाही. 5वं घर हे चारित्र्यातली संपन्नता जपण्यातलं आहे आणि त्या